आज मी कामावरून लवकर आली आणि येताच घरातलं थोडं आवरलं वगैरे आणि चहा प्यायला बसली. सोबत ऑब्व्हियसली चकली खाल्ली आणि मग ड्रायफ्रूटची मिठाई. मग सर्वात टफ काम केलं ते म्हणजे रांगोळी साफ करणं. काढताना किती मेहनत लागते, बट साफ करायला 1 मिनिटातच होतं. एनिवेज, न्यू रांगोळीची एक्साइटमेंट पुढे हे काहीच नाही. तर आज मी पिकॉक रांगोळी काढत आहे आणि मला ना दरवर्षी एकतरी युनिक पिकॉक रांगोळी काढायची असते. हिअर आर सम ऑफ माय पास्ट पिकॉक रांगोळीज. मी स्टेप बाय स्टेप ही रांगोळी कशी बनवली हे तुम्हाला दाखवते. तर इथे मी मार्करनी स्केच वगैरे काढला, मग रंग भरायला घेतला. ग्रीन, ब्ल्यू आणि येलोच्या शेड्सनी मस्त मी पिकॉकला रंग केला. आणि इथे मी रंग भरायला मोस्टली टूल्सचा वापर करते. तर इथे मी चाळणीवाली ही छोटी डब्बी आहे ना त्याचा वापर करते. मग चमच्याच्या मदतीने असं दाबण्याचं वगैरे हे सगळं करते आणि मग स्टिकच्या मदतीने असे पॅटर्न्स क्रिएट करते. आणि बाजूला असे रेड फ्लावर्स डिझाईन बनवली आणि लास्टला चमकी वगैरे टाकली, फिनिशिंग वगैरे केलं. म्हणजे आजूबाजूचं अनवॉन्टेड जे पार्ट आहे ना ते क्लीन वगैरे केलं आणि मग माझी रांगोळी तयार झाली. याचा फायनल लुक तर तुम्हाला दिसलाच असेल. आणि फिनिशिंग वगैरे केली ना तर सिंपल रांगोळी पण एकदम सुरेख दिसते. मग रात्री जेवलो वगैरे, एडिटिंग वगैरे केलं आणि दिवस एंड केला.